राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरच्या माढा तालुक्यातील मुरुम उत्खनन थांबवण्यासाठी केलेल्या महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना फोनवरनं दमदाटी केल्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला। आता या प्रकरणावरनं राजकारण तापलंय। अशातच माढा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी या प्रकरणात मोठा दावा केला। या मुरुम उत्खनन प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। मुझे आप एक काम कीजिए, आप मुझे मेरे फोन में मतलब डायरेक्ट कॉल कीजिए ना। एक मिनट, मैं तेरे ऊपर एक्शन लूंगा। अभी मैं खुद आपके साथ बोल रहा हूँ कि आप मुझे डायरेक्ट कॉल बता दिए। सर मुझे कैसे पता है आप सर समझ रही है सर, जो आप बोल रही है समझ रही है, पर मुझे सुनो मुझे देखना है ना, तेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो। ठीक है सर, मैं यहाँ से बोल देता हूँ। ठीक है सर, मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना। ठीक है सर। इतना आपको डेयरिंग हुआ है क्या? सर मेरे को कार्रवाई जो किया है मुझे कैसे पता है सर? सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या कुरडू गावात मुरुम उत्खनन रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांना अजित पवारांनी फोनवरून दम दिला होता। अजित पवारांनी रागावून त्यांना त्यांचा मोबाईल नंबर देण्याची मागणी करून दमदाटी करत खडे बोल सुनावले। अजित पवारांच्या या दमबाजी प्रकरणावरनं राजकारण तापलंय। विरोधकांनी अजित पवारांना घेरलंय। त्याचवेळी अजित पवारांच्या या संभाषणाबाबत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठा दावा केला। त्या व्यक्तीनं संबंधित कोण तिथला जो व्यक्ती आहे जो कॅमेऱ्यात आपल्याला दिसतो त्या व्यक्तीला घेऊन अजून एक मध्यस्थी व्यक्ती होता, त्याने कॉन्फरन्स करून अजितदादांना फोनवर घेतलं। त्यानं काही डायरेक्ट अजितदादांना फोन लावला नव्हता। जो मध्यस्थी होता त्या मध्यस्थीच्या दबावापोटी अजितदादांना जे काही प्रोटोकॉल्स आहेत ते सोडून बोलण्याची वेळ आली। माढ्याच्या कुरडू गावातील मुरुम उत्खनन प्रकरणात हा प्रकार घडला। माढ्याच्या कुरडू परिसरात बीडपेक्षा भयानक परिस्थिती असल्याचा आरोप खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केला। कुरडूमध्ये जावावं, जनता एवढ्या दहशतीखाली वागते। कुरडूचे अनेक पॅटर्न आहेत त्या ठिकाणी। बीड सारखा प्रकार आहे सगळं। बीडपेक्षा फार गंभीर प्रकार आहे त्या ठिकाणी। त्यांच्या शेतातून सुद्धा किती मुरुम गेलेला आहे हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे। तर माझी विनंती राहील कलेक्टर आणि एसपींना की सुमोटो त्यांनी तपासणी करावी। दरम्यान अजित पवारांवर नेहमी टीकेचे बाण सोडणारे रोहित पवारांनी मात्र या प्रकरणी अजित पवारांची पाठराखण केली। वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं। पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्ट वक्तेपणा गेली 35 ते 40 वर्ष संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याची ही कोणतीही चूक नाही, पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं, असं रोहित पवारांनी ट्विटद्वारे म्हटलं। तर महायुतीकडूनही अजित पवारांची पाठराखण केली जाते। मुख्य जो उद्देश होता यातनं तो काय अधिकाराचा अवमान करणं का अधिकाराला त्रास देणं असा नव्हता, पण गैरसमज जी झाली, शेवटी उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना मी उपमुख्यमंत्री बोलताय आणि तेव्हा एखाद्या अधिकाऱ्यानं जेव्हा त्यांना ओळखलंच नाही किंबहुना चर्चा झाल्यानंतर झालं नाही म्हणून गैरसमजातून झालेला तो प्रकार आहे, त्याला एवढं हे करण्याची आवश्यकता नाही। दुसरीकडे अजित पवारांना भिडणाऱ्या अंजना कृष्णा यांच्या यूपीएससी मधून झालेल्या नियुक्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी संशय व्यक्त केला होता। त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्याची मागणीही अमोल मिटकरींनी केली होती। दरम्यान यावरून चौफेर टीका झाल्यानंतर अमोल मिटकरींनी युटर्न घेतला। सोलापूर घटनेसंदर्भात केलेला ट्विट मी बिनशर्त मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करतो। ही माझ्या पक्षाची भूमिका नव्हती, तर माझी वैयक्तिक भूमिका होती। आपले पोलीस दल आणि प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे। मी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या भूमिकेशी पूर्णपणे सहमत आहे, असं मिटकरींनी म्हटलंय। अर्थातच ती माझी वैयक्तिक भूमिका होती, पक्षाचा दुरान्वये काही संबंध नव्हता, पण तरीही पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून अजितदादांवर ज्या वेळेस कोणी अशा प्रकारे अपमानजनक बोलत असेल तर त्याला उत्तर देणं माझं मी कर्तव्य समजतो, कारण मी पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि ह्यामुळं पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून मी माझं ट्विट डिलीट केलं, युटर्न वगैरे घेतलेला नाही आणि दिलगिरी व्यक्त केली। या दमदाटी प्रकरणी वाद वाढल्यानंतर अजित पवारांनी स्पष्टीकरण देत माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता,
तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचं होतं. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. पारदर्शक कारभारासाठी बेकायदेशीर वाळू, माती, खडक, उपशाचं प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे, असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं. अजित पवारांनी हे स्पष्टीकरण दिलेलं असलं तरी महिला पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी केल्याच्या प्रकरणावरून राजकारण तापलं असून विरोधकांनी अजित पवारांसह महायुतीचीही कोंडी केली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.